हसायला काय आलं? नाही काही नाही. हे तू बनवलेले नकाशे बघून हसायला नाही येणार तर काय येणार आहे? हा कुठला आहे रे? हा जपानचा आहे आणि हा मला असं वाटतं जर्मनी. आणि हा कुठल्या देशाचा नकाशा काढलायस? या सगळ्याला तुमच्यात चपात्या म्हणतात? ए ते घाई घाईत बनवतो ना म्हणून झालेत तशा. नाही तर पौर्णिमेच्या चंद्रासारख्या गोल गोल चपात्या बनवता येतात मला, समजलं का? हो का? मग हो का? काय हो का? दाखवू बनून. वयाच्या 12व्या वर्षापासून चपात्या लाटायचा एक्सपिरियन्स आहे मला. हा आत्ता दाखवतो थांब तुला. नकाशे म्हणे आता बघ कर्कटकने काढतात ना तसा गोल गोल करून दाखवतो तुला. बरं मी काय म्हणतो, बॉटल कोणी फोडायची आणि कोणी? मी. मग तुम्ही फोडा. आणि सोडा? सोडा नको, पाणी चालेल. ठीक आहे, बरं पाण्यासाठी मदत करतो मी. बघा बस. बस. आप्पा हा घ्या. हा. ओ नाना, कशा लोकात दारू फुकट घालवत? हा चला. थांबा. काय झालं? अवचेच राहिलं. Cheers. नाना, बऱ्याच दिवसांनी घशाला आराम मिळाला बघा. वा नाना वा, मजा आया. नाना तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे आमच्या शेजारी यायच्या आधी आहे ना एक जोडपं राहत होतं. सकाळ संध्याकाळ भांडण करतो. हा म्हणजे भांडणाचे विषय वेगळे असायचे रोज, पण ते भांडण ऐकून ऐकून आहे ना नंतर कंटाळा आला हो. काल का परवाच ते घर मालकाने त्याने खोली खाली करायला लावली. हा त्याच्यानंतर नाना तुम्ही आलात. आता कसं शेजारी शांत वाटतं. कसं आहे ना, ते भांडखोर लोक शेजारी असले ना तर ते शेजाऱ्याचं शेजार पण जातं हो, मजा येत नाही. अगदी लाखात एक बोललात तुम्ही. अहो आमच्या सारख्याला तुमच्यासारखा शेजारी लाभलं लय झाक वाटतंय बघा. अहो तुमच्यासारखा शेजारी लाभणं म्हणजे भाग्य लागतं. आमचा शिवा आहे ना. शिवाबद्दल काही बोल नका तुम्ही नाना. तुमचा शिवा आहे ना लाखात एक आहे. इतका गुणी, इतका समंजस, इतका परोपकारी मुलगा आहे ना, मी खरंच सांगतो नाना आयुष्यात बघितला नाही.